हो. माझं इंट्रोडक्शन त्या पद्धतीने मला तुम्ही पहिल्यांदाच अशा स्वरूपात दिले मला. छान, आपण करूयात सुरू. वेळ चला तर मी पीपीटी शेअर करतो. नमस्कार. पंचकर्माबद्दलचं सेशन जे माझ्याकडे नेहमीच असतं त्याबद्दल मी आपल्याला नेहमी एक कोणती ना कोणतरी एक स्टोरी घेऊन एक बेसिक उदाहरण घेऊन आपण पंचकर्माबद्दल समजून घेत असतो. मागच्या वेळेस फिजिकली ज्यावेळेस सेशन झालं होतं त्या टायमाला आपण नवीन युद्ध जे काही इराण आणि इराक मध्ये चालू होतं त्याच्या उदाहरणाची आपण घेऊन त्यावेळेस पंचकर्म का आपल्याशी गरजेचं आहे हे आपण बघितलं होतं. तर यावेळेस आता आपण उदाहरण घेतोय आपल्या डेली रुटीन मध्ये. आता पावसाळा सुरू होतोय तर पावसाळ्याच्या संदर्भातलं. तर सगळ्यात पहिला हा विषय प्रत्येक वेळेस सांगण्यात येतो आणि हा सगळ्यात महत्वाचा पण आहे. पिंडीचं ब्रह्मांडी असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या जे शरीरामध्ये जे आहे तेच आपल्या पृथ्वी तलावरती ब्रह्मांडामध्ये आहे. म्हणजे जसं की पृथ्वीवरती पाणी, पृथ्वी, आकाश, वायू, तेज हे जसे 5 महाभूत निसर्गात पडलेले तसेच आपल्या शरीरामध्ये याच 5 महाभूतांनी आपलं शरीर बनलेलं असतं. त्याला पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं जातं. तर हे संदर्भ का? कारण की आपल्याला आपलं शरीर समजून घेण्याकरता, आपल्याला आपलं नेचर समजून घेण्याकरता याचं कनेक्शन किती जवळचं आहे, किती घनिष्ठ आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याकरता हा एक पिक्चर तुमच्या समोर घेऊन आलोय. तसंच त्याच्यानंतर ज्यादा याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला की आपले डोळे असतील किंवा आपलं हृदय असेल हे प्रेझेंट करतं आपल्या फायरला म्हणजे अग्नी महाभूताला. तसंच आपले कान असतील, फुफ्फुस असेल, आपलं पोट असेल हे रिप्रेझेंट करतं हव्याच्या संदर्भात वायूला. तसंच आपल्या जे शरीरातील जे स्ट्रॉंग मटेरियल असतं म्हणजे जसं फॅट, मसल, बोन्स हे रिप्रेझेंट करतं पृथ्वीला, पृथ्वी महाभूताला. तसंच पाण्याचं बदल, ब्लड आहे, प्लाझ्मा आहे, सलायवा आहे हे आपल्या जल महाभूताला प्रेझेंट करतं. तेच आकाश जे म्हटलं ते आपल्या शरीरातील जी मोकळीक असते जसं की एक सर्क्युलेशन प्रकरण राहतं. तर या अशा स्वरूपाने आपलं शरीर आणि पंचमहाभूत एकत्रित स्वरूपाने काम करतात, एकत्रित स्वरूपाने असतात. तर याच संदर्भात आपण जसं की आता निसर्ग आपण बघितला तर हा निखळता वाहणारा, धो धो पावसाने नद्या वाहणाऱ्या हे आपल्याला कसं सुंदर छान असा वाटतो किंवा आनंदीच वाटतो, आपल्याला हवासा वाटतो. तर याच स्वरूपाने आपल्या शरीराला आपल्याला समजून घ्यायचंय आज. तर या ठिकाणी तुम्ही बघता की जसं एक नदीचं पात्र शांतपणे त्याचा प्रवाह चालू आहे, एका साईडला हवा आपल्याला वाहताना दिसते. तर याच स्वरूपाने आपल्या शरीरालाही आपल्या शरीरातील वाहणारे ब्लड सर्क्युलेशन असेल, प्लाझ्मा असेल, आपण घेणारा श्वास असेल हे अशा स्वरूपाने वाहणार असतं. पण मग आता गडबड कुठे होते की ज्या वेळेस त्या नदी पात्रांमध्ये आपल्याकडून असेल किंवा निसर्गाचा प्रदूषण ज्या स्वरूपाने म्हणतो आपण त्या स्वरूपाने कचरा हा पडत राहतो, गोळा होत राहतो आणि मग या नदी नाल्यांच्या बाबतीतल्या अडचणी काय निर्माण होतात. तर ज्यावेळेस अति प्रमाणात असा कचरा साचायला लागतो नदी पात्रांमध्ये, हा नदी पात्रांमध्ये राहिलेला साचून राहिलेला मलबा, पेर कचरा हा ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो, आता पाऊस यायला सुरू होईल तर त्या टायमात मग याचं फ्लो तयार व्हायला तो अडथळा निर्माण आल्यामुळं नदी सिटीमध्ये, शहरांमध्ये नाल्यातून बाहेर असतं ते आणि त्यातून मग महापुराची कंडिशन निर्माण होते. मग आता हा महापूर आलेली कंडिशन असते तर ही सर्वांनी बघितलेली असते. क्वेश्चन न कधी जरी न्यूजला, न्यूज रिपोर्ट मध्ये किंवा पेपरला कोणतरी आपल्या स्वतः अनुभव घेतलेला असतो. काहींच्या गावामध्ये, काहींच्या शहरामध्ये अशा प्रकारचा पूर आलेला असतो. मग त्यावेळेस कशी सगळीकडलं वातावरण दूषित होऊन जातं, सगळीकडे पाणी शिरलेलं असतं, काही करता येत नाही, कुठे बाहेर जाता येत नाही. ही कंडिशन का तयार झालेली असती? कारण की आपण याच्यामध्ये प्रदूषण तयार करून ठेवलेलं असतं, सगळीकडे नदी नाले फ्लॅट पॅक झालेले असतात. मग आता काय केलं जातं, आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघत असताना जे सिटीच्या ठिकाणी राहतात तिथल्या भागात तुम्ही बघितलं असेल की नद्या नाल्यांची स्वच्छता सुरू केलेली आहे. तसंच आता नगरमध्ये जर पाहत असेल त्यात नदीची जी नगरची जी नदी आहे त्या ठिकाणी आता तिथं रुंदीकरण चालू केलंय. तसेच बऱ्याच ठिकाणी नद्या नाल्यांची स्वच्छता सुरू केलेली असते. ही काय केली जाते का? कारण की पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये. मग पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून हा सगळा कचरा काला स्वच्छ केला की मग स्वच्छ पावसाळ्याचा आनंद घेता येतो, नदीचा प्रवाह आनंदित असतो, आपल्याला तो हवासा वाटतो.
त्याचप्रमाणे निसर्ग सगळीकडे फुलून म्हणजे पाऊस झाल्याच्या नंतर सगळीकडला निसर्ग असा आपल्याला आनंदी वाटतो. मग हे आपण का समजून घेतोय? कारण याचं कनेक्शन आपल्या शरीराशी आहे. आता हा जे काही उदाहरण आपण म्हणून लक्षात घेतलंय तर तशाच स्वरूपाने आता आपल्या शरीराबद्दलही आपल्याला जाणून घ्यायचंय की आपल्या शरीरात काय कंडिशन घडत असतात. आपल्या शरीरात प्रत्येक ठिकाणी वाहणारा झरा आहे, वाहणारी नदी आहे, काही काही ठिकाणी इन्सुलिन सारखे जे काही हार्मोन्स असतील किंवा श्वास घेण्याची प्रक्रिया चालते, रक्तपुरवठा चालतो, ह्या सगळे नदी नाले झरे या स्वरूपाने आपल्या शरीरात प्रेझेंट आहेत. या पद्धतीने तुम्ही इमॅजिन करा, जेणेकरून समजून घ्यायला अजून सोपं जाईल की का पंचकर्म गरजेचं आहे, का महत्व आहे पंचकर्माला. आता याच्यात काय होतं की ज्या वेळेस त्याच्यामध्ये आपण आपल्या सुखांनी आपल्या शरीरामध्ये प्रदूषण करून ठेवायला लागतो. मग याला अनहेल्दी लाईफस्टाईल, चुकीच्या पद्धतीने आहार जेवण करणं, चुकीच्या पद्धतीने गोष्टी घेणं, मग त्याच्यामध्ये पिझ्झा, बर्गर, फास्ट फूड, डेली रुटीन मध्ये चुकीचं असणं, सकाळी उशिरा उठणं, रात्री लेट नाईट जागरण करणं, मोबाईल पाहत असणं. या कंडिशन मधून काय घडत चालतं की आता यामध्ये पण काही म्हणजे उदाहरणं महत्वाचे काही जे हेतू घडतात आपल्या शरीरामध्ये प्रदूषण घडवायला, आपल्या शरीरामध्ये लो जो चालू आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करायला, त्याच्यामध्ये काही साबुदाणा, शिळे पदार्थ, मैद्याचे पदार्थ हे थोडी प्रामुख्याने त्रास देणारे निर्माण तयार करणारे आहेत. त्याचमध्ये काय की रुटीन फॉलो करीत नसतात तर अशाने मग शरीरामध्ये आजार निर्माण व्हायला. मग आता आजार म्हणजे काय, तर शरीरातील जे काही प्रभाव चालू येतं वेगवेगळ्या भागांमध्ये, हृदयाच्या ठिकाणचा प्रभाव असेल, मेंदूच्या ठिकाणचा प्रभाव असेल, या ठिकाणी कुठं ना कुठं तरी त्याचा अडथळा निर्माण व्हायला लागतो. मग ते छोट्या मोठ्या स्वरूपातले असतात. आधी उदाहरण म्हणून लक्षात घ्या की काहींना स्टँडिंग पोझिशन मध्ये जे काही शिक्षक असतात, किचन वरती काम करणारे, हॉटेल लाईन मधले कंटिन्यू किचन वरती उभा राहणाऱ्या महिला असतात, त्यांच्यामध्ये काय होतं ना, पायाच्या ठिकाणच्या शिरा फुगायला लागतात. त्याला व्हेरिकोज व्हेन म्हणून डायग्नोसिस केलं जातं ॲलोपॅथीनुसार. मग हे काय होतं की त्या ठिकाणचा जो फ्लो आहे ब्लडचा हा हृदयाकडे येत नाही प्रॉपरली. याच्यामध्ये फक्त स्टँडिंग पोझिशनच काम करते किंवा तेच एक हेतू म्हणून किंवा तेच एक कारण म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागतं नाही. त्याच्यामध्ये बाकीचे पण काही छोटे मोठे गोष्टी असतात, जसं की त्यांच्या आहारामधल्या काही गोष्टी असतील, व्यायाम करणार नसतील, अशांमधून हे एक उदाहरण म्हणून लक्षात घेत चला. त्यातून मी पुढे अजून तुम्हाला सांगतो काय गोष्टी घडणार किंवा कशा पद्धतीने आपल्याला पंचकर्माकडे जायचं. मग अशा छोट्या छोट्या मुद्दे असतात. एखाद्या पेशंटला हृदयामध्ये क्लॉट जमा व्हायला लागले, म्हणतात कार्डियक ब्लॉकेज निर्माण व्हायला लागले. हे काय झालेलं असतात, वाढलेली चरबी शरीरातली ती हृदयाच्या ठिकाणी रक्त पुरवठा करत असताना अडथळा निर्माण करते आणि हा अडथळा ब्लॉकेज म्हणून मॉडर्न सायन्स किंवा ॲलोपॅथीनुसार निदान घडतं आणि मग ते ब्लॉकेज निदान त्या वेगवेगळ्या पद्धतीने स्प्रिंग टाकणं असेल किंवा काही बायपास सारखे काही सर्जरी असतील, अशा स्वरूपाने तो ब्लॉकेज, तो अडथळा निर्माण झालेला हा दूर केला जातो. आता हे झालं हृदयाबद्दल. तसंच कधी कधी ब्रेन स्ट्रोक बसतो, पॅरालिसिस सारखा झटका येतो. याच्यामध्ये काय घडलेलं असतं, कधी त्याच्यामध्ये रक्त पुरवठा खंडित चालला तो का तर ब्लॉक तयार झाला असतो, तर काही काही ठिकाणी रक्तस्राव झालेला असतो. आता रक्तस्राव होणे म्हणजे पुढे कुठेतरी अडथळा निर्माण झाला आणि बॅक साईडने कुठेतरी त्या रक्तवाहिनीची ब्रेक झाली आणि तिचा रक्तपुरवठा सुरू झाला. म्हणजे एकंदरीत लक्षात घेण्याकरता तुम्ही उदाहरण म्हणून या स्वरूपानं किंवा ही ऍक्च्युअल कंडिशन शरीरात कशी घडते एक इमॅजिन जर केलं तर तुमचं लक्षात येईल. म्हणजे आजार शरीरामध्ये घडतो का. मग आता हा आजार घडत असताना मग ह्याच्यावरती उपचार म्हणून काय, जसं नदी नाले स्वच्छ करताना तर वेगवेगळ्या पद्धतीने कचरा उचलणं असेल किंवा काही मशिनरी थ्रू रुंदीकरण करणं असेल असं शरीरात काय करा. शरीरासाठी आयुर्वेदामध्ये परत दोन मुद्दे आले की दोन गोष्टी या आजारावरती आपण टॅकल करू शकतो. त्याच्यामध्ये शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सा. मी जाणीवपूर्वक आयुर्वेदिक शब्दांचा उल्लेख करतो कारण की तुम्ही आयुर्वेदिक क्षेत्रात काम करतात, तुम्हाला आयुर्वेदिकच्या जे टर्म्स येतात ह्या पण तुमच्या लक्षात येणं थोडंसं त्यामागे गरजेचं आहे. जे क्षमन चिकित्सा काय असते, शोधन चिकित्सा काय. क्षमन म्हणजे आपण जे काही मेडिसिन देतो, आहार देतो, डाईट फॉलो करायला सांगतो, त्यांनी काय झालं तर की शरीरातील दोषांच्या ठिकाणची जी अवस्था आहे ती कमी व्हायला लागते, आजार कमी होण्याकरता मदत करायला लागते. मग याच्यामध्ये आपण जे काय आपल्याकडले मेडिसिन जे आहेत भरपूर, आता तुम्ही सगळे याला परिचित आहात. या ठिकाणी काही एथिकल मधले असतील, काही आहारामधील किंवा डाईट मधले असतील, या पद्धतीने आपण औषधांचा वापर करतो. हा तर तुम्ही सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपले बिरजदार मॅडम तुमचे प्रत्येक वेळेस प्रोडक्ट ट्रेनिंग सेशन घेतात, त्या उत्तमरित्या तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतात.
त्या पद्धतीने तुम्ही ते फॉलोही करतात. आता दुसरा मुद्दा आपण आता सिलेक्ट झालो की पंचकर्म सेंटरची. आता हा आपल्यासाठी नवीन, बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये काही पंचकर्म काही लोकांनी केले असतील, त्यांना त्याचा अनुभव आले असेल. तर मग आता ही शोधन चिकित्सा, ह्याला पंचकर्म, मग ही शरीरामध्ये आपल्याला त्या स्वरूपाने निसर्गात स्वच्छता केली जाते, तशीच आपल्या शरीरातील स्वच्छता करण्याचा आपल्याला शोधन चिकित्सेचा, पंचकर्माचा, डिटॉक्सिफिकेशनचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये काय काय मुद्दे येतात? तर ही जी शोधन चिकित्सेमध्ये 5 मुख्य कर्म सांगितलेले आहेत. त्याला वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण या स्वरूपाने त्याचं 5 प्रकारामध्ये विभाजन केलं आणि याच पद्धतीने ते करून घेतले जातात. मग याच्यामध्ये परत छोटे छोटे मुद्दे असतात की पंचकर्माच्या आधी काय कंडिशन करावे लागते, काही त्याच्यामध्ये शोधन कर्म असतात का, किंवा काही छोटे छोटे उपकर्म केले जातात का, जसं की सर्वांग स्नेह शोधन करणं, मसाज करून घेणं, वाफ देणं, यालाच काही काहीला वाटतं की हेच पंचकर्म आहे का. पण ही पूर्व कंडिशन असते पंचकर्म करण्याच्या आधीवर घेतलेली. मग या 5 कर्मांच्या आधारावरती आपल्याला पुढे जायचंय, ज्याच्यातून आपल्याला शरीरातील क्लिनिंग करणं सोपं जातं. मग याच्या प्रत्येकाचं महत्व वेगवेगळं आहे. कोणत्या कंडिशन मध्ये करायचं, काय करायचं, कशासाठी. आता वमन प्रक्रिया जी आहे, तर ही मुख्यतः शरीरात साचलेला कफदोष. आता आपण याच्यावरती जे मला मॅडमने आता सांगितलं की आपण सिटी वाईज सेशन घेणार, तर त्या सिटी वाईज सेशन मध्ये आपण कफदोष काय, वातदोष काय, त्याच्याबद्दलही काही आपण अजून डिटेल्स मध्ये माहिती घेऊ, किंवा पुढील काही ज्यावेळेस आपले झूम सेशन जे असतील त्याच्यामध्ये आपण दोषांबद्दलची अजून डिटेल्स मध्ये माहिती घेऊया. आता सध्याला तुम्ही जो कप म्हणून समजून घेतात की छातीमध्ये होणारा कप, याच्यापेक्षा त्याचं थोडस अजून मग शरीरामध्ये महत्व जास्त आहे, किंवा त्याचे दोष अजून वेगळ्या पद्धतीने पण काम करतात. तर कफदोषाचे जे त्रास असतात, म्हणजे सर्दी, खोकला, सायनोसायटिस असेल, किंवा स्किन डिसीज असतील, डायबिटीस सारखा विषय असेल, यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल, हे कफाच्या आजाराने असलेले आजार येतात. यामध्ये वमन प्रक्रिया, ज्याच्यामध्ये शरीरात काड्यामार्फत किंवा दूध पाजून, उसाचा रस पाजून अशा स्वरूपाने उलटी करून घेतली जाते. थोडस 3-5 लिटर पर्यंत तो काढा पाजला जातो, तो उलटी मार्फत परत काढला जातो. ही वमन प्रक्रिया असते. आणि ही योग्य टायमिंग मध्ये बघितलं तर हा वसंत ऋतूसाठी योग्य असतो. आता जो मागे नगर मध्ये सिटीत फिजिकली सेशन झालं होतं, त्या टायमाला याच्याबद्दल आपण थोडी डिटेल्स मध्ये माहिती त्यावेळेस बघितली होती. कारण की त्यावेळेस मार्च, एप्रिल, फेब्रुवारीच्या काळ चालू होता, वसंत ऋतू चालू होता, त्या टायमाला त्याच्याबद्दल डिटेल्स मध्ये माहिती घेतली. आता यावेळेस आपण पावसाळ्याच्या दृष्टीने जो महत्वाचा पंचकर्म आहे ते आपण जाणून घेणार पुढे येईल असते. त्याच्यानंतर जे विरेचन कर्म म्हणून जे आहे, याच्यामध्ये काय केलं जातं की काही औषधी काढ, काही मेडिसिन देऊन जुलाब केले जातात, जेणेकरून जुलाब वाटे हे दोष बाहेर पडले जातात. हा पित्त चे आजार जे असतात, ज्यांच्यामध्ये यकृताचा काही त्रास आहे, हायपर ऍसिडिटी आहे, स्किन डिसीज आहे, किंवा काळी सारखा विषय, काहींना पोट साफ होण्याची तक्रार आहे, खूप जास्त उष्णतेचा त्रास असतोय, या कंडिशन मध्ये आपण विरेचन प्रक्रिया केली जाते. आता हे सगळे जर बघायला गेलं तुम्ही, तर ही क्लिनिंग प्रोसेस वाटते का ना, म्हणजे वमन म्हणजे सगळं दोष उलटी वाटे बाहेर काढणं, वमन म्हणजे जुलाब वाटे बाहेर काढणं, ज्या ज्या ठिकाणी शरीरात अडथळे निर्माण झाले असतील त्या भागामध्ये, त्या अवयवामध्ये, तिथून हा दोष एक साचलेलं मटेरियल जे आहे बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे ह्या समजून घेण्यामागे ज्या टायमाला तुम्ही एक व्हिज्युअलायझेशन करताल बद्दल, त्यावेळेस तुम्हाला ते सहजरित्या लगेच लक्षात येतले. आता हे विरेचन कोणत्या काळामध्ये केलं जातं, तर याला शरद ऋतूमध्ये बेसिकली केलं जातं. ज्या टायमाला आपण ऑक्टोबर हीट जी म्हणतो, त्यामध्ये पित्ताचे त्रास अचानक वाढलेले असतात, पावसाळा निघून गेलेला असतो आणि अचानक उष्णता जाणवायला लागते हिवाळ्याच्या आधी दरम्यान, त्यावेळेस ही प्रक्रिया उत्तमरित्या होते. पित्ताचे त्रास असतील कमी होऊन जातात. आता सध्याचं जी कंडिशन आहे, किंवा या ऋतूमध्ये बेसिकली केले जाणारा जो पंचकर्म आहे, आणि याला पंचकर्मामध्ये अर्ध चिकित्सा म्हणजे मेडिसिन, पण डाईट फॉलो करणं, लाईफस्टाईल फॉलो करणं, हा सगळं एके बाजूला, आणि बस्ती उपक्रम हा अर्ध सांगितलेला आहे. म्हणजे अर्ध चिकित्सा म्हणून, म्हणजे याला एवढं महत्व आहे आयुर्वेदामध्ये. याचं महत्व जास्त काय, कारण की हा बस्ती हा थंडाच्या ठिकाणावरून आत दिला जातो, मोठ्या आतड्यांच्या ठिकाणी जातो, आणि त्या ठिकाणी असलेला जो वात आहे, त्या ठिकाणल्या गोष्टी ज्या आहेत ज्याने पोट साफ होत नाही नियमितपणे, या सगळ्या गोष्टी क्लीन करायला मदत करतो. आणि याचं सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे का ना, याच्यामध्ये खूप जास्त स्ट्रिक्टली पथ्य फॉलो करायची गरज पडत नाही.
म्हणजे तुम्ही डेली रुटीन मध्ये तुम्ही तुमचे जॉब वर्क असताना, तुमचे काम असताना, एक 25-30 किलोमीटरचा प्रवास असताना तुम्ही येऊन ही प्रक्रिया करून त्याच्यानंतर तुमच्या डेली रुटीन मधले आहार तुम्ही फॉलो करू शकता. खूप स्ट्रिक्टली पथ्य फॉलो करायची गरज पडत नाही या 7 दिवसांमध्ये. बेसिक असतात ते तुम्हाला त्या डॉक्टर ज्यावेळेस तुम्ही बस्तीकर्म पंचकर्म करायला जातात त्या टायमाला सांगितलंय. शरीरामध्ये आता पावसाळा सुरू होत असताना जे पण कोणते त्रास जाणवतात, ब्लोटिंग होणे असेल किंवा गुडघ्याचा त्रास सुरू असेल, कॉन्स्टिपेशन जाणवत असेल, पॅरालिसिस सारखे त्रास असतील, संधिवात असेल, आमवात असेल, जे की पावसाळ्याचा पाऊस सुरू झाला, ढगाळ वातावरण निर्माण झालं की जे पण कोणते त्रास निर्माण व्हायला लागतात शरीरामध्ये त्या सगळ्यावरती काम करायला बस्ती उपयोग करतो. आणि याचं अजून एक महत्व काय माहिती का, ह्या कोणत्याही ऋतूमध्ये करता येतो. तर वर्षा ऋतूमध्ये किंवा जून जुलै सप्टेंबरच्या टायमात करता येतो असं नाही. याचं महत्व त्या टायमात नक्कीच चांगलं आहे, याचं त्यावेळेस केलेला येतच होतो, पण हा कोणत्याही ऋतूत करता येतो. त्यामुळे माझा तरी फेवरेट हा बस्ती आहे. मी बऱ्याच पेशंट आलो सांगितलं जातं की बस्ती जर करून घ्यायचं आहे, बस्ती करायचं आहे आपल्याला. का, कारण की त्याचं महत्व तेवढं जास्त आहे. याचे तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेतच राहताल, मला असं वाटतं की जेणेकरून तुम्हाला ते कोणत्या पेशंट मध्ये सजेस्ट करायला, कोणते पेशंट करता घेऊन यायचे तर किंवा आपल्या स्वतःसाठी कोणाला करायचंय का हे तुम्हाला याच्यातून लक्षात येत. त्याच्यामध्ये पुढचा एक भाग की रक्तमोक्षण. हा एक माझा फेवरेट टॉपिक आहे. रक्ताची खराबी ज्या ज्या ठिकाणी दिसते ना त्या ठिकाणी रक्तमोक्षण केलं का लगेच रिझल्ट दिसतो. म्हणजे 2-2, 3-3 वर्षापासून डोकेदुखीला घेऊन आलेले पेशंट असतात आणि सर खूप डोकं दुखतं आणि त्या पेशंटला एक जलोका लावली, एक रक्तमोक्षण केलं का सर म्हणतो सर हा आता ओके झालं सर, मला 2 वर्षाचा त्रास माझा 1 तासामध्ये निघून गेला. म्हणजे याचं महत्व लगेच कळतंय. ज्यांनी रक्तमोक्षणचे प्रोसिजर आपल्या पंचकर्माच्या क्लिनिक मध्ये केले त्यांना सगळ्याला माहिती असेल की पेन किलर खाऊन एवढ्या लवकर वेदना थांबत नाही, तेवढ्या लवकर रक्तमोक्षण थांबतात. त्वचेचे आजार असतील, पिंपल्स येणे असेल, वेदना ज्या ठिकाणी जास्त जाणवतात. पण याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा हा लक्षात घ्यायचा आहे की रक्तमोक्षण हे रक्ताची खराबी ज्या ठिकाणी आहे अशाच ठिकाणी उपयोगी पडतं. नाही तर तुम्ही म्हणता मला ऑस्टिओआर्थरायटिस झाल्यानंतर मला तुझ्या लोकांना माझं रक्तमोक्षण, अशा कंडिशन मध्ये बस्ती काम करेल, जानोबस्ती काम करेल. पण रक्तमोक्षण ते ठरवताना डॉक्टर ठरवतात त्या पद्धतीने. तुम्ही बघता पेशंटला या पद्धतीने तुमच्या गोष्टी लक्षात आल्या का लगेच कळत असेल. व्हेरिकोज वेन मध्ये रक्तमोक्षण खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. पायाला वेदना जाणवतात, जडपणा जाणवतो, रात्री त्याला झोप येत नाही, अशा कंडिशन मध्ये रक्तमोक्षण केलं का तो पेशंट लगेच पाय मोकळा होऊन जातो. हे लगेच का वापरतो मी, कारण की त्या पद्धतीने रक्तमोक्षणचे रिझल्ट दिसतात, त्या पद्धतीने त्याचे रिझल्ट आहेत. बऱ्याच लोकांमध्ये केस कळती जाणवायला लागते, अशा कंडिशन मध्ये रक्तमोक्षण चांगलं काम करतं. कारण की काय ना, ज्या खराबी ज्या रक्ताच्या ठिकाणी येऊन साचली, ज्या अवयवाच्या ठिकाणी, ज्या त्वचेच्या ठिकाणी, ज्या मांसपेशींच्या ठिकाणी रक्तातली खराबी, ती रक्तातली खराबी निघून गेली का पाय मोकळा होतो, हात मोकळा होतो, तो अवयव हलका वाटायला लागतो. त्याच्यामध्ये कपिंग थेरपी किंवा लीच थेरपी, प्रच्छन कर्म, शिरा वगैरे असे त्याच्यामध्ये 4 प्रकारे रक्तमोक्षण केलं जातं. ते त्यानुसार पेशंट नुसार, त्याच्या प्रकृतीनुसार, वातावरणानुसार डॉक्टर ठरवतात. त्यातून ते रिझल्ट चांगले आहेत. आता हे नस्य, ह्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना बऱ्यापैकी माहिती असेल, कारण की आपण घरी देण्याकरता आपल्याकडे नस्य ड्रॉप आहे, नस्य ऑइल म्हणून. रिझल्ट तुम्हाला छान सुंदर माहिती असतील, डोकेदुखी असेल, झोप येत नसेल, केस गळती असेल, तर तुम्हाला याच्यापैकी काही अजूनही माहिती नसेल, ज्याच्यामध्ये चष्मा लागलेला आहे किंवा थायरॉइड सारखा विषय जे रात्रीच्याला घोरतोय, अशांमध्ये आपण नस्य कर्म करू शकतो. हे तुम्ही याच्यामधून जाणून घेणं गरजेचं आहे. कारण की नस्याला डोक्याचं डोअर म्हटलेलं आहे, दरवाजा म्हटलेला आहे. कारण की डोक्यामध्ये जर घुसायचं असेल ना तर ते नाकावाटे घुसावं. मग ते नाकावाटे जायचं म्हणजे कसं की त्या ठिकाणी तेल, आपल्याकडे जे तेल बनवलेलं आहे ना नस्य ऑइल करता, ते कोणत्याही आजारामध्ये, डोक्याच्या कोणत्याही आजारामध्ये, जेणेकरून ते काम तिथं जाऊन उत्तमच करणार आहे. त्याच्यामध्ये जे काही घटक द्रव्य आहेत ना त्यानुसार काम करतात. आणि ते वातावरण, प्रकृती आणि याच्यामध्ये 3 दोषांचा विचार करून ज्याला आयुर्वेदामध्ये सान्निपातिक अशी कंडिशन सांगितलेली की 3 दोषांचा विचार केला जातो, त्याचा फॉर्म्युला त्याच्यात युज केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त विचार न करता तुम्ही नसते कोणत्याही पेशंट मध्ये डोक्याच्या आजारामध्ये दिसू शकतात. आणि त्याचे रिझल्ट खूप छान छान तुम्हाला त्यातून दिसून आले असतील. तर या प्रकारे 5 कर्म तुम्हाला मी थोडक्यामध्ये शॉर्ट मध्ये तुम्हाला लक्षात येईल अशा पद्धतीने मी समजून सांगतो. आता याचा परत संदर्भ मी थोडासा रिपीट तुम्हाला निसर्गाशी का घेऊन जातो, कारण की तू लक्षात यावं. आणि हे महत्व तुमच्या लक्षात कसं आहे ना, जे तुम्ही समोर उदाहरणं पाहतात आणि त्याच्यात कसं कार्य केलं जातं, मग आपल्या शरीरात कसं कार्य करायचं
हे ज्यावेळेस लक्षात येईल त्यावेळेस तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीच्या गोष्टी लक्षात येतील. आता हे छोटे छोटे काही व्हिडिओज येतात तुम्हाला, व्हेरिकोज व्हेन मध्ये आपण रक्तमोक्षण केलंय त्याच्यामध्ये जे काळपटपणा दिसतो ना तुम्हाला त्या रक्ताच्या ठिकाणी आणि बाजूला फ्रेश ब्लड सारखं दिसतं, तर हे जे काळपटपणा आहे ना हा सगळा त्या ठिकाणी डिऑक्सिनेटेडचे ब्लड साचून जातं ना पायाच्या ठिकाणी, तर त्याचे जे परिणाम असतात, पायाला खाज येणं, पायाला वेदना जाणवणं, झोप न येणं, पाय एकदम कंटिन्युअसली असे चमक भरल्यासारखं हे रक्तमोक्षण केलं ना पूर्णपणे पाय लगेच तो मोकळा होऊन जातो. पण याच्यामध्ये की थोडं रिपिटेशन ठेवावं लागतं रक्तमोक्षण करण्यामागे. त्यातून याच्यामध्ये आता हा एक पंचकर्मातले हे उपकर्मातले फोटो आहेत, 5 कर्मातले एकदम प्रेझेंट करता येत नाही, दाखवता येत नाहीत. कारण की विरेचन तुम्हाला तसं दाखवणार ना आम्ही, वमन उलटी करताना कसं पेशंटला दाखवणार, तुम्हाला उलट्या घरी सुरू होतील असं नको व्हायला म्हणून पंचकर्म आपण दाखवत नाही, तर उपकर्म तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. त्याला धूपन कर्म म्हटलं जातं. हे डायबेटिक वूड मध्ये केलं जातं. जी जखम ओलली राहते कंटिन्युअसली, भरून येत नाही, 2-2, 3-3 महिने झाले पायाची जखमच भरून येत नाही, डायबिटीज आहे, पहिल्या त्या ठिकाणी सेलायटिस झाला, इन्फेक्शन असलं, अशामध्ये धूपन कर्म केलं जातं. ती जखम लगेच सुकायला लागते आणि भरून यायला मदत भेटते. तर एक आहे की प्रच्छन्न कर्म, हेअरलॉस मध्ये आपण याच्यामध्ये करतो. हे जे पॉइंट ज्याला हेअरलाईन जी बॅकला जाते ना त्या ठिकाणी, त्यामध्ये असं प्रच्छन्न कर्म केलं जातं. त्याच्यातून स्काल्पच्या ठिकाणी ब्लडला ऍक्टिव्ह केलं जातं आणि जे केसाचे जे हेअर फॉलिकलच्या ठिकाणी असतात ना तिथे ऍक्टिव्हनेस आल्यामुळे तिथून त्याची उत्पत्ती व्हायला सुरुवात. त्याला थोडं ही लॉंग टाइम ड्युरेशन म्हणणारी प्रक्रिया आहे, बरेच दिवस करायला लागतं, पण याच्यातून रिझल्ट छान भेटतात. ज्यांनी पेशन्स ठेवले या प्रक्रिया करताना त्यांच्यामध्ये हेअर फॉल हा कळलेला आहे, हेअर लॉस झालेले ते पण गेन झालेले आहे. आता हे एक आहे, याच्यामध्ये विद्ध कर्म म्हटलं तर हाही रक्तमोक्षणचाच एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये जे सायनोसायटिस किंवा सर्दीचा कोणताही त्रास, नाक पॅक होणं, शिंक येणं, डोकं जड पडणं, अशी जी असं त्याच्यामध्ये ही प्रक्रिया केली जाते. त्याच्यामध्ये काय असतं की नाकाच्या पॉइंट वरती जे पॉइंट असतात ना विद्ध कर्माचे, त्या ठिकाणी करून ते 1-2 थेंब रक्त इथून बाहेर काढलं, झालं का तो नाक पूर्णपणे मोकळं व्हायला. ज्यांनी पण विद्ध कर्म केलंय ना त्यांना पूर्ण त्यांची जी मला वाटतं लिव्होसिट्रिजिन का सिट्रिजिन काहीतरी टॅबलेट खात असतात ते सर्दीसाठी, किंवा मॉन्टॅल्युकास अशा मॉडर्न मध्ये आहेत भरपूर टॅबलेट, तर त्या सर्दीवरती परिणाम दिसून येतो ना. त्यांच्यामध्ये विद्ध कर्म केलं ना की त्याला ती गोळी खाण्याची गरज पडत नाही आणि सर्दीचाही त्रास राहत नाही. एक व्हेरिकोज वेन मध्ये लिस्ट थेरपी केलेलं आहे. हे लिस्ट थेरपीचा अगोदरचा पाय आणि लिस्ट थेरपी केल्यानंतर रक्त पिता असताना ती शिर जी फुगलेली शिर ती कमी होताना लगेच त्या ठिकाणी दिसून येते. हे जॉईंट पेन किंवा ज्याला गुडघ्याची झीज झालेली जी असते ना अशा पेशंट मध्ये ही प्रक्रिया केली जाते. जानुगस्ती म्हणतात, गुडघ्याच्या ठिकाणी तेल जिरवलं जातं, झीज पूर्णपणे भरून यायला याची मदत होते. अक्षरशः ऑपरेशन करायला गेलेले जे असतात ना अशा पेशंट मध्ये ही प्रक्रिया केल्यानंतर त्यांना ऑपरेशनची गरज पडलेली नाही. असे जे सुंदर सुंदर रिझल्ट आपल्याला बघायला भेटतात. हे पण एक सेलायटिस म्हणजे इन्फेक्शन जी म्हणतो ना, पायावरती सूज येणं, पायाची जखम भरून नाही, अशामध्ये याला वात रक्ताची कंडिशन आहे म्हणतो, त्याला आयुर्वेदनुसार त्याचं निदान केलं जातं. तर ती पण आपल्याला एक 15 दिवसाचा फरक, 15 दिवसामध्ये याचे रिझल्ट भेटले, तर जखम भरून येत नव्हती आणि पुढच्या वेळेस लगेच तिच्यावरती भरून यायला आधी त्यातला ओलेपणा जो असतो, इन्फेक्शन जास्त कमी झालेलं त्याच्यामध्ये लक्षात येतं. हा एक प्लॅन्टोथायरोसिस म्हणून एक आजार आहे, खूप किचकट आजार आहे हा. म्हणजे 2-3 वर्ष हा आजार पायापासून जात नाही. हा आपल्याला 2 महिन्यामध्ये भेटलेला रिझल्ट आहे. त्याच्यामध्ये पथ्य, मेडिसिन, त्या ठिकाणी गेलेले छोटे छोटे उपकर्म ज्यांना घरी करायला दिलेले होते, त्याच्यातून आपल्याला त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसत आहेत समोर 2 महिन्यामध्ये त्या पेशंट मध्ये आलं. कोरडेपणा पूर्णपणे निघून गेलाय, पेशंटच्या पायाची खाज निघून गेली आहे, पेशंट चालताना त्रास होत नाही, आग कमी झाली आहे, रक्त निघत नाहीये, अशा स्वरूपाचे त्याच्यामध्ये रिझल्ट भेटलेला आहे. आता बेनिफिट्स, पंचकर्म केल्यानंतर भेटणार काय सर? बेनिफिट सगळ्यात महत्वाचे आहेत. आता काय की ज्या आजारासाठी आपण करूयात ना, कारण की तो आजारासाठी केलेलं पंचकर्म हा तो आजार कमी करतो, त्याला आरामच मिळून जातात. कारण की टिपिकली त्या आजाराबद्दलची दोषाची अवस्था, त्या पेशंटची प्रकृतीची कंडिशन बघून, वातावरण बघून त्याच्यावरती पंचकर्म केलं की त्याच्यामधून आराम भेटायला लगेच सुरुवात होऊन जाते. पण आता त्याच्यात अजून एक गोष्ट लक्षात घ्या की पंचकर्म केलं म्हणजे पूर्णपणे आजार लगेच नाश होत नाही.
परत ते पथ्य फॉलो करावं लागतं. म्हणजे नदी स्वच्छ केली आणि परत ही वर्षानुवर्ष अशी स्वच्छ ठेवण्याकरता काय काळजी घ्यावं लागेल, त्याचा कचरा परत होऊन नको द्यायला. तर त्या स्वरूपात पंचकर्म केलं म्हणजे तुम्ही शरीराची तिथून पुढे पथ्य फॉलो करणं गरजेचं असतं. आता हे झालं आजाराबद्दल. पण याच्यामध्ये सगळ्यात सुंदर सांगा काय, तर ज्या व्यक्तीला आजार नाहीतच, निरोगी व्यक्ती आहे, अशांनी पंचकर्म केलं ना तर त्याच्यामध्ये खूप जास्त जास्त बेनिफिट भेटतात. त्याचं कारण असं काही नाही, आजारासाठी केलं फक्त आजार कमी होतो. आणि निरोगी व्यक्तीने केलं ना की त्याला आजारच होत नाही कोणत्या स्वरूपात. मग त्याचे वात पित्त कफ बॅलन्स स्टेज मध्ये राहतात. शरीरामध्ये ताकद निर्माण होते, लवचिकता निर्माण होते. त्याचं मन शरीर, त्याची ब्लड सर्क्युलेशन, त्याच्या शरीरामध्ये इम्युनिटी, या सगळ्या गोष्टी बॅलन्स व्हायला लागतात. म्हणजे खूप जास्त प्रमाणात बेनिफिट घ्यायचे असेल तर निरोगी व्यक्तीने पंचकर्म करावं. मग त्याला लगेच रिझल्ट दिसायला लागतात की अरे हा म्हणजे मला हलकेपणा जाणवायला लागलाय, मला आजार शरीर स्वच्छ वाटायला लागलंय, हलकेपणा निर्माण झालाय. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट काय माहिती का अजून, की त्याचं जे एजिंग जी होतीये, म्हणजे शरीराचे सेल डेड व्हायला लागतात ना जास्त, त्याला सुरकुत्या पडल्यासारखं लागतात, वय वाटायला लागतं, तर असं वय पण कमी वाटायला लागतं पंचकर्म केल्याच्या नंतर. अरे एवढेच बेनिफिट नाही, याच्यामध्ये अजून बेनिफिट होतात. टॉक्सिन्स बाहेर पडतात, वजन कंट्रोल मध्ये राहतं, त्याची पचनशक्ती चांगली राहते, झोप चांगली लागते, रोग प्रतिकार शक्ती, आताच मी जसं म्हणलं इम्युनिटी चांगली व्हायला लागते. या स्वरूपाचे बेनिफिट कर्मातून आपल्याला बघायला भेटतात. आणि या स्वरूपाने जर आपण जर गेलो, म्हणजे पहिल्यांदा मला वाटतं की आजारासाठी व्यक्तीने करावंच, ते तर त्याच्यासाठी आहे अनिवार्यच आहे. पण सगळ्यात जास्त जर फायदा कुणाला घ्यायचा असेल तर निरोगी व्यक्तीने करावं, जेणेकरून त्याला परत कोणते मेडिसिन घेण्याची गरज पडणार नाही, त्याच्या कामामध्ये अडथळा येणार नाही, तो काम मन लावून करू शकतो. कारण की त्याच्या शरीरातील टॉक्सिन्स जे येतात हे पूर्णपणे शरीराच्या बाहेर गेलेले असते. आणि ऋतू शोधत म्हणजे आता जसं सांगितलं की वमन कोणत्या ऋतूत करावं, विरेचन कोणत्या ऋतूत करावं, तसं आता त्या ऋतू मला वाटतं तुम्ही सगळे त्यांनी नोंदणी करून तुम्हाला बेनिफिट चांगले घेता येतील. लवकर लवकर बुकिंग केलं तर तुमच्या लवकर म्हणजे वर्षा ऋतू निघून जायच्या आधी तुमच्या पंचकर्म होऊन जातील, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा चांगला भेटेल. इतर काळात तुम्ही बस्ती करू शकतात, पण मग त्याच्यातून जो आउटपुट उत्तम भेटायला पाहिजे तो ज्या वर्षा ऋतूत भेटणार आहे तो इतर टाइम मध्ये भेटेलही नाही असं म्हणत नाही मी, पण चांगल्या पद्धतीने आता भेटू शकतो. आता एक छोटासा एक आज एआय मटेरियल खूप चांगल्या पद्धतीने सगळीकडे सर्क्युलेट होतं, तुमच्यासाठी एक एआय कडून एक छोटासा व्हिडिओ बनवून घेतलाय. अर्थात एक व्हिज्युअलायझेशन तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. फास्ट फूड, तर रात्रीच्याला जागरण करणं, मोबाईल कंटिन्यू बघणं, आणि मग याचं काय होतं की शरीरामध्ये हे मटेरियल ऍब्झॉर्व व्हायला लागतात, इनडायजेस्ट झालं आणि मग पूर्ण शरीराला तुम्हाला टॉक्सिन्स मध्ये रूपांतरित करतं. कारण की ब्लड सर्क्युलेशन सगळं करायला लागतं, मग अशांमध्ये पूर्ण चेहरा सुकून जाणं. आणि मग ज्यावेळेस आपण पंचकर्म करतो हे टॉक्सिन ज्यावेळेस शरीराच्या बाहेर जातात त्यावेळेस आम्हाला फ्रेश वाटायला लागतं, हॅप्पी आनंदी असं चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि एकदम फ्रेश वाटायला लागतं. ज्यांनी ज्यांनी पंचकर्म केलंय ना त्यांनी हा अनुभव घेतला असेल, त्यांना स्वतःला या ठिकाणी इमेजिंग झाला असेल मला असं वाटतं. पण आता याच्यासाठी दुसरं महत्वाचं काम आहे की याच्यासाठी तुम्हाला आपले जे काही ज्या ज्या ठिकाणी पंचकर्म आणि ओपीडी आहेत त्या ठिकाणचे मी नंबर तुम्हाला देऊन ठेवतो. त्याचं कारण असं की तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन जर गेलात त्याचे तुम्हाला त्रास कमी होतील, जेणेकरून तुम्हाला योग्य वेळ तुमची अपॉइंटमेंट बुक होईल. योग्य वेळेमध्ये ओपीडी साठी जरी जायचं असेल तरी तुम्हाला अपॉइंटमेंट याच्यातून बुक करून घेता येईल. टाइम शिर गेल्याच्या नंतर आपल्यामुळे दुसऱ्याला थांबावं लागत नाही, आपल्याला स्वतःलाही थांबावं लागत नाही. त्याच्यामुळे अपॉइंटमेंटचे नंबर तुम्ही सगळे तुमच्याकडे स्क्रीनशॉट काढून ठेवा, लिहून घ्या. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ओपीडीला म्हणजे पुणे, सातारा, अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, कात्रज असेल, कोल्हापूर असेल, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जवळ पडत नाहीये किंवा जाणं शक्य नाहीये अशासाठी कंपनी अजून सुविधा चांगली करून ठेवली ऑनलाईन कन्सल्टेशन. मला वाटतं ऑनलाईन कन्सल्टेशनचाही खूप चांगले बरेच लोक फायदा घेत आहेत. त्याच्यानुसार अजूनही निदान करण्यामागं, डायग्नोसिस करून घेण्यामागं आणि मेडिसिन प्रॉपर घेण्यामागं त्याचा उपयोग चांगला होत आहे. तर मला वाटतं ऑनलाईन कन्सल्टेशनचाही तुम्ही याच्यामध्ये मी नंबर देऊन ठेवतोय, तुम्ही याचाही उपयोग करून घ्या. ही अपॉइंटमेंट घेऊन पंचकर्माच्याही तुम्ही बुक करा, जेणेकरून तुम्हाला अजून सोयीस्कर गोष्टी भेटतील. वाटतं
बऱ्याच लोकांना याच्यातून गोष्टी क्लिअर झाल्या असाव्यात. आणि मी या ठिकाणी थांबतो. पुढे काही गोष्टी जशा जशा कंपनीकडून सूचना येतील त्यानुसार आपण पुढे नवीन नवीन अजून त्याच्यावरती डिस्कशन करत जाऊयात. नवीन नवीन सेशन्स अरेंज करूयात. थांबूयात सर.